शाहीर विजय कोळेकर या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या बारीचा शाहिरी मानाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. आम्हाला प्रतिस्पर्धी किंवा यांनी सुद्धा चांगला कार्यक्रम केला, पण त्यांच्या वाचे पण जे काही गडबडले ते सांगण्याचा या ठिकाणी दुसरी बारी माझी आहे. मी सांगतोय तुझ्यावर एक बदल आहे ज्यांचं नाव रत्नागिरीमध्ये आदराने घेतलं जातं ते माझे मित्र सुनीलदादा घोरपडे यांचं सुंदर असं साऊंड सिस्टीम मला कायम त्यांची साथ लाभलेली आहे. ते सुनीलदादा घोरपडे त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. या ठिकाणी पुन्हा आजच्या आमच्या यजमान सामंतसाहेब पंच महोदय यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करून मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. ऐका तुझेवाले बुवा इकडे लक्ष असू द्या. शेवटी जबलवाणी म्हटल्याच्या नंतर एकमेकांना आपण जे काही विचारत असतो बोलत असतो त्याचा प्रत्येकाचा खुलासा झाला पाहिजे. त्या उद्देशाने मी तुम्हाला या ठिकाणी बोलतोय. ऐका तुम्ही सुद्धा अपशब्द न वापरता या ठिकाणी कार्यक्रम अश्लील शब्द न वापरता या ठिकाणी कार्यक्रम केला. तुम्हाला धन्यवाद. पहिली भेट आहे, सुंदर कार्यक्रम. परंतु तुमच्यामध्ये जे काही गर्वाची भाषा आहे ती भाषा थोडी तुम्ही जपा, थोडी जपा. आणि मी तुम्हाला काय म्हणतो, हिम्मत असेल तुमच्यात तर हे करून दाखवा, हिम्मत असेल तुमच्यात तर ते करून दाखवा. म्हणूनच म्हणत होतो मी की समोर पंच मंडळी बसलेली की हिम्मत असेल तर हे करून दाखवा. हिम्मत 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 हे त्या दिवशी ज्या वेळेला तुमच्या तोंडातून येतं त्यावेळेस तुमची किंमत कळत असते. हिम्मत ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस तुमची किंमत कळत असते. त्यामुळे स्पर्धात्मक कार्यक्रमाला आपण काय बोलावं, लोक खूप ज्ञानी आहे, लोकांना सगळं माहिती आहे, कळतं सगळं. तुम्ही सांगण्याची गरज नाही. आणि जे जे मी तुम्हाला विचारतो की तुझ्या देहामध्ये शक्तीचं स्थान दाखव. अरे ही माईक उचलणारी शक्ती आहे, दिसते. आणि त्याच्यामध्ये मी बोलून गेलो होतो की गर्व आत्मा हा सांभाळत असतो. आणि त्याच्यामध्ये तुम्ही आणखी सांगताय मला की अधर्म माणसाला शक्ती नसते. हे नवीन आहे. अधर्मी माणसाला शक्ती नसते असं कसं बोलेल? धर्म अधर्म म्हणजे राक्षसी बुद्धीचा म्हणून तरी असला तरी त्याची शक्ती असते. त्यामुळे माझं विचारणं आणि तुमचं सांगणं ह्याच्यात नाडी मात्र कुठं जुळत नाही. हा विषय क्लिअर. पण तुम्ही एवढे गडबडलात बुवा, एवढे गडबडलात की दुसरा प्रश्न विचारायला त्यांनी तुम्हाला लिखित दिला पण त्या विषयाचा खुलासाच केला. म्हणजे तुमची गडबड किती आहे बघा. आपण पूर्ण सुट्टीमध्ये बारीक येऊन कार्यक्रम केला पाहिजे. आपण काय बोलले, काय बोलायचं राहिले, प्रश्न विषयासारखा प्रश्न उत्तराचा विषयासारखा विषय तुम्ही जर विसरत असाल तर दुर्दैव आहे बुवा. त्यामुळे तुम्ही सुद्धा याचा अभ्यास करून या. मी हिम्मत हा शब्द वापरणार नाही. तुम्ही हिम्मत वापरतात त्यामुळे तुमची किंमत कळते. आणखी तुम्ही म्हणता की मी आज इथं बाजी मारून जाईल, बाजी मारून जाईल. अरे कोण म्हणतोय की तुम्ही बाजी मारू नका? तुम्ही पण तुमचा पण नंबर आला पाहिजे या मतात आपण मी पण यासाठीच मगापासून म्हणतोय पंच महोदय, पंच महोदय. त्याची तुम्हाला विसर पडलेली आणि काय तुम्हाला खटकते ते मला माहिती नाही. पंच असल्यावर पंच हे परमेश्वरच. ह्या लोककलेमध्ये पंचात्मक कार्यक्रम ज्यावेळेस होतात, पंच ठेवून कार्यक्रम होतात त्यावेळेस ज्ञानाचा कस लागतो आणि तो कस तुम्हाला जमत नाहीये म्हणून तुम्हाला पंच खटकतात. असं करू नका. या ठिकाणी पुन्हा मी माझ्या बारीकडे वळतोय. अजून काही भरपूर बोलायचंय. या ठिकाणी मोकळा होतोय. फुलं येऊया. आपण एका विषयाचा समाधान घेऊ. ऐका बारी.
मी आपल्याला माझी पाठ तुमतून घेत नाही, परंतु तशी करू नका जरा. ते जरी विसरले तरी आपल्याला विसरून जमणार नाही. दोन प्रश्न या ठिकाणी विचारायचे असतात. माझ्या एका प्रश्नाचे त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. एकदाही तहाजीत झालेली त्या विषयावर मला परत यायचं नाही, पण दिलेलं उत्तर माझ्या प्रश्नाचं एकदम साफ चुकीचं आहे. काहीही मिळतं जुळतं नाहीये. आणि तुमचा जर ग्रंथ असेलच तर तुम्ही पंचांमध्ये द्या, पंच मला निर्णय देतील, विषय संपला. आणि तुमच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी माझे गुरुवर्य डॉक्टर सूर्यकांत चव्हाण याला मी या ठिकाणी निमंत्रित करतो की त्यांनी यावं आणि त्यांच्या प्रश्नाचं उत्तर, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं. त्यासाठी मी जरा थांबा. मी माझ्या गुरुंबद्दल सांगतो. मधुकर पंधेरे आहेत, तुषार पंधेरे आहेत, सगळी महान व्यक्ती आहेत, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. परंतु ज्यांनी डॉक्टरकी करून अखंड आयुष्य शक्तीतुला नमन, तमाशा, भारुड या लोककलेला भेटले अशी एकमेव महान व्यक्ती शक्तीतुल्यामध्ये या लोककलेत मी पाहिले, ते म्हणजे माझे गुरुवर डॉक्टर सूर्यकांत चव्हाण. अनेक वर्षांचं प्रभुत्व. आता त्यांच्या सोलापूरमध्ये नागदेवतेच्या मंदिरामध्ये 3 ग्रंथ, स्वतः ग्रंथ लिहिण्याचं काम त्यांचं चालू आहे. एक अभ्यासू व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. डॉक्टर सूर्यकांत चव्हाण यांनी जे टोळेवाल्यांच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी या ठिकाणी त्यांना निमंत्रित केलं आहे. शक्तीतुल्याला पोषक वातावरण कसं करावं, शक्तीतुला कसा व्हायला पाहिजे, शक्तीतुल्याचं ज्ञान कसं लोकांना कळलं पाहिजे, याच्यासाठी उत्तम हा जो व्यासपीठ निर्माण केले सावंत साहेबांसाठी जरा जोरदार टाळ्या होईल. म्हणजे मी जर खोटं बोलत असेल तर लोकांना कंसाला दाखवायचा. हे काय जबरदस्त जो विषय आहे तो त्या विषयासाठी सॅल्यूट त्या कुटुंबासाठी. तर त्यांनी जे माझ्या प्रश्नाचं उत्तर खरं असं म्हणतायत ते त्याचं खरं उत्तर माझ्या जे ग्रंथामध्ये तो ग्रंथ मी पंचांसमोर सादर करेन. माझे गुरुवर्य करतील. हा पंचपदीचा विषय. दुसरा प्रश्न जो आहे त्या प्रश्नाचं उत्तर माझे गुरुवर्य डॉक्टर सूर्यकांत चव्हाण देते. ऐका. नमस्कार मंडळी. प्रथमतः आपल्या सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. या कलेमध्ये आता जो ह्या एक प्रकारचा नवीन म्हणजे आज सतत किती वर्षापासून 16 वर्षापासून त्यांनी एक फायदा आपल्या डॉक्टर सरांनी केलेला आहे. तो खरोखर आपली म्हणजे फार आपली भूषणावं आहे. तर त्यांनी आता जे आमच्या तुल्यवाल्यांनी आमच्या प्रतिस्पर्धी तुल्यवाल्यांनी आम्हाला जो प्रश्न विचारला आहे, दोन प्रश्न आहेत. जो आजचा प्रश्न म्हणून त्यांनी विचारलाय ती प्रत माझ्याकडे आमच्याकडे दिली त्यांनी. आता ती प्रत तो प्रश्न काय विचारला या ह्या लोकांना मंडळींना त्यांनी काय बोलले नाहीत त्याबद्दल. परंतु तो प्रश्न काय होता आणि त्याचं उत्तर काय आहे ते मी आता प्रश्न दाखवणार आहे आणि त्याचं वाचन करून दाखवणार आहे ते उत्तर काय. तर त्यांनी प्रश्न असा विचारलाय की हनुमंताकडे असलेली ती कुंडली म्हणजे हनुमंताच्या पहिल्या लढाईची विजय चिन्ह असलेली ती कुंडली त्याला कशी प्राप्त झाली ती सांगा आणि उत्तर ग्रंथ आधारे असावं असं विनंती केली त्यांनी. तर ह्या प्रश्नाचं उत्तर सध्या आपल्या देशामध्ये 108 रामायणे उपलब्ध आहेत. त्यातील एका रामायणामध्ये असं कथानक आलेले आहे की हनुमंताला जन्मताच कानात कुंडले अलंकृत होती. जन्मताच ती कानात कुंडले अलंकृत होती. एका आकाशवाणीद्वारे अंजनाला आदेश मिळाला की ह्या मुलाचे नाव हनुमान असे ठेवावे, की ह्या मुलाचे नाव हनुमान असे ठेवावे. ह्याच्या वयाच्या 12व्या वर्षी ह्या मुलाच्या वयाच्या 12व्या वर्षी काय होईल, जो व्यक्ती ह्या मुलाचे कुंडल पाहू शकेल, जो ह्या मुलाचे कुंडल ती कुंडल जी आहे ती त्याला कानामध्ये जन्मतच आहे परंतु ती सगळ्यांना दिसत नव्हती. ती ज्याला दिसती जो व्यक्ती ह्या
मुलाचे कुंडल पाहू शके तोच याचा पिता असेल. नंतर अंजनाच्या वडिलांनी हनुमंताला वालीच्या दरबारात नेण्याचा सल्ला दिला आणि परत सांगितले की ह्या कुंडलाला जो ओळखील तोच याचा वडील असेल. वाली तेथून जाताना हनुमंताला भूक लागली. वाली तेथून जाताना हनुमंताला भूक लागली आणि तो झाडावर चढला व त्यावर चढून त्या झाडाची फळे खाऊ लागला. आता त्या झाडाखाली राम लक्ष्मणाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेले होते आणि त्याच झाडावरती हनुमंत चढलेला होता आणि तो झाडाची फळे खाऊ लागला आणि तो ती फळे वरून खाली फेकू लागला. त्याने लक्ष्मणाच्या मांडीवर डोके ठेवून झोपलेला राम पाहिला. लक्ष्मणाचे लक्ष आपल्यावर आकर्षित करण्यासाठी हनुमंताने लक्ष्मणावर झाडांची पाने वरून झाडावरून झाडाची पाने आणि फळे तो वरून खाली फेकू लागला. त्याने लक्ष्मणाच्या मांडीवर डोके ठेवून झोपलेला राम पाहिला, फेकू लागला आणि शेवटी खाली उतरून त्याने लक्ष्मणाशी युद्ध करून त्याला हरविले. हनुमंताने लक्ष्मणाशी वयाच्या 12व्या वर्षी प्रथमता ते हरवलं. कोणाला? लक्ष्मणाला हरवले व रामाचे 3 बाण त्यांनी त्या भागातील 3 बाण खेचून घेऊन तो ते बाण घेऊन परत झाडावर चढला व झाडाच्या फांदीवरील पानात लपला. नंतर त्या लक्ष्मणाला तो दिसेल आता झाडात लपल्यामुळं. त्यावेळेला लक्ष्मणाने रामाला जागे केले, म्हटले अरे तो एक वानर आहे तरी तुमचे 3 बाण घेऊन गेला आणि तो झाडावर लपला, तर कुठं बाणात लपला दिसत नाही मला. असं म्हटल्यानंतर राम उठले. मग रामाने त्या झाडाला छोटं म्हणण्याचं सांगितलं, विनंती केली, तू छोटा हो, लहान हो. मोठं झाड होतं ते लहान झालं. लहान झाल्यानंतर त्या झाडात पाण्यात लपला. लक्ष्मण दिसला तेव्हा लक्ष्मण रामाला जागे केले, म्हणाला तो वानर दिसत नाही. नंतर त्या झाडाला लहान रूपात केले तेव्हा रामाने त्या सफेद वानराला, तो वानर सफेद रंगामध्ये होता, हनुमंत सफेद रंगात होता. आणि हे जे आता जे रूप दिसते हनुमंताचं ते नंतर झालेले आहे, ते तांबडा जे झालेले आहे ते. त्याची कुंडले पाहून त्याला आपल्या पुत्र रूपात स्वीकारलं कोणी? रामाने आणि वालीकडे पाठवले. याच ग्रंथामध्ये पातानी पाठ नावाचा एक पाठ आहे. त्या पाठामध्ये हनुमंताचे रामाच्या युद्ध झाले लिहिलेले आहे. किष्किंधा कांड पान नंबर 371-372 मध्ये हा विषय आहे. हा ग्रंथ माझ्या इथं आहे आणि मी पंचांना दाखवू इच्छितो, आपण तो चेक करावा. धन्यवाद. या ठिकाणी हा ग्रंथ आणि हे उत्तर पंचांकडे द्यायचं आहे आणि आपला सुद्धा त्यांनी जे प्रश्नाचं महाराज उत्तर दिलंय असं ते म्हणत की खरं उत्तर दिलंय, पण त्याचं आपलं जे खरं उत्तर आहे ते सुद्धा पंचांना दाखवा आणि त्याचा खुलासा पंच महोदय करून. धन्यवाद. चला
पण तो वाचवण्यासाठी मायेला जन्म घ्यावा लागला. जर ती माया जन्मली नसती तर कृष्णाचं काही खरं नव्हतं, हे सगळ्यांना माहिती आहे. माया जन्मली नसती तर कृष्णाचं काही खरं नव्हतं. माया जन्मली नसती तर कृष्ण त्या ठिकाणी कंसाला मारला असता, हेही शास्त्र सांगतं. म्हणून तुम्ही म्हणते पाय धरायला लावेल, पाय धरायला, हे शक्ती तुझ्या गवतवाडीला गवळे म्हणायला ठीक आहे, पण शास्त्र जे काय सांगताय ते फक्त एकच लोक तुला ऐकवतो. ऐका. कृष्ण देवाला वाचवाया, हो कृष्ण देवाला वाचवाया, मथुरेत जन्मली माया, हो नाही तरी या देवाचे अविचारानं वागणाऱ्या माणसाला शक्ती नसते असं नसतंच. मला ते सिद्ध करून दाखवा तुम्ही. धर्म हा पण विषय नाही आहे. आत्माला तुम्ही मला सांगितलं होतं, ते पण हा एक विषय बाजूला झाला. दुसरा विषय तुम्ही म्हणताय माया सृष्टी की ब्रह्म, ही निर्माण कोणी केली? माया आणि ब्रह्म. जशी माया निर्माण झाली तसंच ब्रह्म निर्माण झालं, हेही तुम्हाला मी सांगतो. आणि आता पुन्हा रामायणाकडे वळतो. ऐका, एक विषय ठेव. पत्नीचा एक पतीला सवाल. आता इकडं माता भगिनी बसलेल्या आहे. एका पत्नीचा एका पतीला सवाल. ती म्हणते, ए पतिराया, हा देह माझा आहे, हळद मात्र तुझ्या नावाची. हा हात माझा आहे, मेहंदी मात्र तुझ्या नावाची. कपाळ माझा आहे, विद्या मात्र तुझ्या नावाची. भाग माझा आहे, सिंदूर मात्र तुझ्या नावाचा. नाक माझा आहे, नथ मात्र तुझ्या नावाची. गळा माझा आहे, मंगळसूत्र तुझ्या नावाचं. मनगट माझा आहे, बांगडे मात्र तुझ्या नावाचे. पाय माझे आहे, चोरणी पण तुझ्या नावाची. आणि वडीलधाऱ्या माणसाने जर नमस्कार केला ना, पत्नी म्हणते पतीला,
तर ते सुद्धा आशीर्वाद पण तुझ्यासाठी देतात. ते म्हणतात अखंड सौभाग्य होती विषय बघा. तर एवढं सगळं जर स्त्री तुमच्यासाठी करते, आई वडिलांना सोडून तुमच्या संसार मोठा करण्यासाठी तुमच्या घरी येते, आदिमाया शक्ती स्त्री रूप, तर एवढं सगळं तुमच्या नावाचं जर माझ्याकडे असेल तर माझ्या नावाचं तुझ्याकडे काय आहे तेवढं मात्र बुवा दुसऱ्या वर्गा सांग. आणि आता मात्र रामायणाला वळवतो, एक फक्त विषय येतो माया बहिणीसाठीच. रामायणामध्ये एक असा प्रसंग आहे की अयोध्येमध्ये परिटाने रागाने आपल्या बायकोशी भांडतो. तो म्हणाला तुझ्या घरात तू चालती हो, मी काय त्या रामासारखा नाही. त्याने बघा रावणाला वापरलेली सीता आपल्याला आणून ठेवले. एवढंच एक परीट म्हणतो आणि एक माणूस त्या राज्यातला गुप्तहेर रामाला सांगतो आणि रामानं ती सीता त्यागतो. प्रभू राम सीता त्यागतो. जर राजा असेल तो तर, कारण सीता ज्यावेळेस अग्निप्रवेशाची तयारी करून रामराजे परत आली होती, तरी सुद्धा म्हणतात ना संशय, हा संशयी संसार वाट लावतो. म्हणून एका कवीनं फक्त राम कसा आहे तो हेरलाय आणि तो कवी काय म्हणतो ते एक गाणं फक्त घेतो. शेवटचं एक समाज प्रबोधन गाण्याचे माझी बारी संपलेली असेल म्हणून मी रामायण करतोय. याच्या पुढचं पाऊल तुम्ही मला सांगा. या ठिकाणी गाणं ऐका. संशय आणि गर्भवती स्त्रीला अरण्यात सोडण्याचं पाप प्रभू रामाने केलं आणि नंतर लव आणि अंकुश त्या सीतेला झाले. परंतु गर्भ अवस्थेत असताना स्त्रीला खऱ्या अर्थानं पुरुषाची गरज आहे. म्हणून मी या ठिकाणी काय म्हणतोय, ए रामा असं तू का केलं ऐका. थँक्यू.
ते सुख नव्हतंच, या दुःखामध्ये सुद्धा मायेला फिरावं लागलं प्रभू रामा फक्त तुझ्यामुळे. म्हणून मी काय म्हणतोय का, सुखाचे कसले नाही ना बाई, सुखाचे कसले नाही ना बाई. माझा गुन्हा काही नसता. महाराज धुमाक महाराज या ठिकाणी पदाला पत्यायचं. चंद्रकांतला लोकड यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी मुलांच्या खाऊसाठी उत्कृष्ट वेशभूषेसाठी 201 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. वादांनी कडवई किंजळकर वाई धोनी आहे. चंद्रकांतला माझ्या कार्यक्रमासाठी नेहमीच म्हणजे आज ते खंडाळावरून आलेले आहेत आणि मला ते नेहमीच सपोर्ट करत असतात. तांबे महाराज सगळे सपोर्ट करत असतात, त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी मी शेवटचं किती येते समाज प्रबोधन जास्त वेळ घेत नाही. तुझ्यावर वन सुद्धा गाणी ऐकायची. इथे काय झालंय, या कोकणामध्ये परप्रांतीय खूप घुसलेले. इथं उद्योग बघा, आमचे भावनिक कॅटरर्सचे मालक मुंबईसारख्या शहरांमध्ये जाऊन स्वतःचा ठसावून उद्योग करण्यामध्ये भावानी कॅटरर्सच्या नावानं प्रत्येकाच्या मनामध्ये जीबीचे चोचलं पुरवण्याचं एकमेव ठिकाण म्हणून जर ओळखलं तर भावानी कॅटरर्स आहे. उत्कृष्ट टेस्टी जेवण जर मुंबईसारख्या ठिकाणी कोण देत असतील ते आमचे बालकृष्ण सावंत साहेब आहे. आणि मी इतक्या तरुणांना एवढंच सांगेन की बघा, हीच वेळ आहे उद्योग धंद्याची. हे कोकण प्रांत आहे. ही जी जमिनी किती रस्त्यामध्ये
त्यापैकी मला वाटतं 15% जमीन ही परप्रांतीयांची गेली, आपण कोकणी असून सुद्धा. त्यामुळे इथल्या तरुण पिढीने उद्योगधंदा करण्याची हीच खरी वेळ आहे. तुम्ही 10, 15, 20 हजारासाठी मुंबईत जाऊ नका. आई वडिलांना सोडू नका. आई वडील फक्त गावामध्ये वाडीमध्ये घर त्यांना आजारी पडलं तर बघणार कोण. आणि ही इथली मुलं बॅग घेतले गेले मुंबईत निघाले. 10-15 हजाराची नोकरी. विरार, दिवा, सावंतवाड, विरार, दिवा इकडे बाहेर म्हणजे मुंबईत नाहीच प्रॉपर बाहेर निघून राहतात. आणि कशासाठी तर ती 10-15-20 हजाराची नोकरीसाठी. मला एवढंच दुःख होतं इथल्या तरुणांसाठी की तुम्ही इथं उद्योगधंदे उभे करा. ही परशुरामाची पवित्र भूमी आहे. या परशुरामाच्या पवित्र भूमीने इथल्या निसर्गानं आपल्याला खूप काही दिलंय ते ओळखायला शिका. इथली भौगोलिक परिस्थिती ओळखा. पश्चिमेकडे गेला तर समुद्र आहे, मासेमारी आहे. इकडे गेला तर सह्याद्रीच्या रांगा आहे. अनेक वृक्ष आपल्याला औषधी वनस्पती म्हणून लाभले. त्या ओळखा. इथली माती ओळखा. शेती करा आणि इथलं कोकण सुदृढ करा, समृद्ध करा. एवढंच आहे म्हणायचं सांगेल. नाहीतर आई बाप गावाला आणि भावामध्ये दिव्याला फुल यावी म्हणून इथल्या जमिनी विकायच्या आणि मुंबईत जायचं. ही दुर्दैवी गोष्ट आहे आपल्या समाजासाठी, आपल्यासाठी. म्हणून मी काय म्हणतो ते गाण्यातून ऐका. समाजपूर्ण गीत आहे, ऐका. काय केलास उपयोग शिकून कसं राहील कोकण टिकून. काय केलास उपयोग शिकून कसं राहील कोकण टिकून. आई बाप ठेवतोस गावाला जातोस गंगे 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 टिकून. Thank you.
म्हणजे खरं सांगू महाराज, मी सुद्धा कंटाळलेलोच आहोत या लोकांच्या अशा, म्हणजे फक्त टोचलं दुसऱ्याला वाईट बोलणे हे शाहिरांमध्ये चालले ते आपल्याला आवडत नाही. म्हणून अशा ठिकाणी मी कार्यक्रम करणार. बाकीच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला थोडा काही रस राहिला, कारण उद्योगधंद्यामध्ये आम्ही गावाला राहून सगळं करतोय, धंदा जोपासतोय, उद्योगधंदा जोपासतोय आणि असं सगळं तुम्हाला माहिती आहे. हे सगळा साथ आपला सगळ्यांचा, तुम्ही तुमचा आशीर्वाद आहे सगळ्यांचा आहे. तरी आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी रसिक मायबापच्या ज्याला पण आवडलं त्यांनी घ्या, न आवडले त्यांनी सोडून द्या. झालेली सेवा गणपती बाप्पाच्या चरणी, गौराईच्या चरणी अर्पण करतो. पुन्हा एकदा पंच महोदयांना शाहिरी मानाचा मुद्रा करून आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.